त्यात आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. कारण सातत्यानं मी समाजकारणात राजकारणात 2002ला आलो. सातारा जिल्हा मधील बँकेचा पहिल्यांदा जेव्हा संचालक झालो तर 2002 ते 2004 भीषण दुष्काळ पडला होता आणि साधारण त्यामध्ये मान तालुक्यातल्या 105 पैकी 104 गावात टँकर चालू होते. फक्त मसवडला प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना झाली ती मोठी, जे आखणीवरनं पाणी आणलं जातं, ते गाव सोडलं मसवड तर 105 पैकी 104 गावा आणि सगळ्या वाड्या वस्त्या टँकर होते. सगळ्या गावा वाड्या वस्त्या छावण्या होत्या, माणसं जनावरसारखे राहतात. त्याच्यानंतर दुसरं सायकल आलं 12-13मध्ये, तर हीच परत झाली. मान तालुक्यामध्ये परत 12-13मध्ये भीषण दुष्काळ पडला आणि तिथं त्यावेळी पण परत सगळ्या गावाला जवळजवळ टँकर सुरू होते आणि छावण्या चालू होत्या. आता साधारण मला जे वडील जी जुनी माणसं आहेत आम्हाला भेटतात ते सांगतात की साधारण 10-12-13 वर्षांनी हे दुष्काळाचं सायकल येतं. आणि आता हवामान खात्याने हे सुद्धा मागच्या साधारण 4 महिन्यापासून 5 महिन्यापासून सांगितलं की यावर्षी पर्जन्यमान कमी आहे आणि या सगळ्याच्यासाठी उपाययोजना करायला गेल्या 4 महिन्यापासून सुरुवात करायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी मी विषयांतर होईल म्हणून अजून बरेच विषय आहेत. हा आजचा विषय आज एक टोक आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी मला सांगण्यासाठी, पण मला तो विषय आज न्यायचाच नाही. 3-4 महिन्यापासून अशी परिस्थिती असताना नक्की काय केलं प्रशासनाने हे जर तुम्हाला कळत तर मला आश्चर्य वाटतं. जे होतं पाणी ते पाणी पण सोडून दिलं, तो विषय मला आज घ्यायचा नाही, तेव्हा मी परत बोलेन. उपाययोजनांच्या संदर्भामध्ये व्हायला पाहिजे होतं आणि तशी सुरुवात व्हायला पाहिजे. दुष्काळाचं मलाही राजकारण करायचं नाही, ही वस्तुस्थिती आम्ही सगळ्यांनी जेवढे लोकप्रतिनिधी असतील त्या तालुक्यातले त्या सगळ्यांनी हातात हात घालून दुष्काळासाठी काम केलं पाहिजे. मात्र कमी पण झालं ही प्रशासकीय मान्यता आहे. ज्यांच्यामुळं जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावर कारवाई करावी ही माझी मान. आज स्थगिती नाही असे म्हणतात की जर कोणाची भावना असेल तर ती चुकीची आहे. ठराविक लोकांना काम असं देता येणार नाही. याच्यामध्ये ई टेंडरिंग प्रक्रिया आहे. शासनाने ई टेंडरिंग प्रक्रिया याच्यासाठी आणली आणि शासनाचा फायदा काय तर जो लोएस्ट भरतोय आणि जो काम कमीत कमी पैशामध्ये करायला तयार आहे ते केलं तर शासनाचा फायदा होणार. तर जर मला वाटत असेल माझ्या जवळच्या लोकांना काम मिळालं म्हणून मी काम ओपन करून देणार नाही. मी अधिकाऱ्यांनी किती ऐकावायला मर्यादा आहे. अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे ना. अधिकाऱ्यांनी पारदर्शी पद्धतीने काम केलं पाहिजे. त्यांनी जी वस्तुस्थिती आहे ती समाजासमोर ती त्याच्यावर काम केलं पाहिजे. असे काही लिखी आदेश त्यांच्याकडे कोणाचे नसतील. तोंडी आदेश कोण पण काय लिखी आदेश आहे तर पदाधिकाऱ्यांनी म्हणजे माझं तीच मागणी आहे की तुम्ही शेवटी गॅजेटेड ऑफिसर आहात, तुम्ही लोकशाही पद्धतीनं पारदर्शी कारभार केला पाहिजे. जे सत्य आहे ते आहे, त्यांनाही समजावून सांगितलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय असंच झालं पाहिजे, असं होणार नाही आणि असं केलं नाही पाहिजे. आणि ते जे म्हणताय तसेच पूरक 14 महिने अधिकारी वागलेत हे सगळे चुकीचं आहे. आता 14 महिने तुम्ही ऐकले, पण आता जिल्हा परिषदेमध्ये लोक निवडून आले तिथं आता जसे सत्ताधारी गट आहे तसं विरोधी गट पण निवडून आले ना. तो विचारणार आहे प्रत्येकाला, स्टँडिंगमध्ये विचारणार आहे, जीबीमध्ये विचारणार आहे. या प्रत्येकाचं उत्तर त्यांना द्यावं लागणार. आता तरी मी लेखी तक्रार केली, हे सगळे लेखी तक्रारीची उत्तर त्यांना द्यावी लागणार. मीच्या हातातला माईक मीडियासमोर असताना सगळे कॅमेऱ्यासमोर दिसत आहेत. आपण बोलत असताना मी आता बोलतोय का मला तुम्ही सगळे दिसत आहेत समोर, कॅमेऱ्यासमोर बसले. असं असताना एखाद्या लोकप्रतिनिधीच्या हातातला माईक खेचून घेणं म्हणजे मी ज्या कमिशनर साहेबांना भेटलो ते पण आवाज झाली. म्हणजे असं घडू शकत नाही, असं नाही घडू शकत. परिस्थिती आहे की आता इथं पाणी, आता इथल्या पण लोकांचं नुकसान करायचं आणि आता तो मुद्दा मी सेपरेट प्रेस घेईल. तिथं जे पाणी होतं आंधळी धरणामध्ये 40% पाणी होतं इलेक्शनच्या अगोदर. बाकी आकडेवारी घ्या तुम्ही, जिल्हा परिषद इलेक्शनच्या होत्या 40% पाणी होतं त्या धरणात. अधिकाऱ्यांनी मनमानीपणे 40% पाणी सोडून दिलं खाली, गरज नसतं, मागणी होती लोकांना. तर